मंगळवारी सकाळी माई नवऱ्याला म्हणाली, "धनी, मी काय म्हणते?" "काय म्हणते?" "अहो, गोधाला पहिल्या बोलवणीसाठी 4-8 दिवस माहेरी पाठवायला पाहिजे. तिला पोचवायला शंकरला पाठवता येणार नाही आणि मी असा दिवसभर मळ्यात गुंतून पडलोय. तुझा भाऊ नाही का येणार गोधाला न्यायला? त्याला तरी सवड असेल का? मग शिवा सांबापैकी पाठवा कोणाला तरी." "काका परवा पांडू मामांबरोबर चिकोडीला जाणार आहेत." "काय सांगते? तुला कोणी सांगितलं?" "काल हिरा वहिनी म्हणाली हो, तुम्ही थोड्या वेळानं खुलासा करण्यासाठी जाऊन या काकांकडं." ते बरं होईन. 4-8 दिवसांनी परब गोधाला आणून घालील." माई म्हणाली, "अरे तुझ्या परीक्षेचा निकाल जवळ आला असेल ना शंकर?" आबांनी विचारलं. "अहो, निकाल 5 तारखेला लागायचा आहे. 6 तारखेला दाखला मिळणार आहे. 7 तारखेला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा." "तुझ्या शाळेत 11वी-12वीची सोय आहे ना?" "शाळेची विद्यार्थी संख्या फार वाढली हो. कोणाला मेळ लागत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेपेक्षा कॉलेजचा शिक्षक स्टाफ आहे ना, तो फार चांगला आहे, म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा." "अरे कॉलेजात प्रवेश घेताना आवाच्या सव्वा डोनेशन द्यायला लागतंय पोरा. मग शाळेत सुद्धा घेतात की डोनेशन. 1000-2000 जास्ती द्यायला लागतील. पण मग 13वीला डोनेशनचा प्रश्न येणार नाही." शंकरनी आबांना पटवून दिलं. "काय एवढा विचार करताय धनी? तुमचा काळ गेला, आता नवीन जमाना आलाय." आबा रोज सूरज शेठच्या दुकानात जाऊन बसतात ना माई. त्या कवडी चुंबक मारवाडीच्या संगतीमुळं आबा अलीकडं पै-पैचा हिशोब करायला लागले. "अरे पोरा, तो मारवाडी पंख्याखाली बसून आरामात सगळ्या गावाला लुटतोय आणि तुझ्या बापाला उन्हातान्हात थंडी वाऱ्यात घाम गाळायला लागतोय, तेव्हा कुठं 4 पैसे पडतात पदरात." पण मारवाडी कधी बाईत, बाटलीत, मच्छी मटणात, उडप्याच्या हॉटेलात पैसे नाही उधळत आबा." शंकर शांतपणे हसत म्हणाला, "सुंदरला पुढं शिकवायची का नाही धनी? तिला 12वी शिकवावं असं माझ्या मनात आहे." "आबा, माई, सुंदरचा दाखला फाट्याच्या कन्या शाळेत पोच झालाय." "काय सांगतो? तुम्ही तिच्या शिक्षणाचा विषय काढीनात. अडाणी आहे का तुम्ही? शेवटी मला निर्णय घ्यायला लागला." "बरं केलं बाबा. सुंदरची शाळा 13 तारखेपासून सुरू होणार आबा. 11 ते 4 अशी जायला यायला सोयीस्कर आहे तिच्या शाळेची वेळ. प्रवेश फी नाही. वह्या पुस्तकां गणवेशासाठी तिला 2,500-2,500 रुपये लागतील." शंकरनी आबांना आईंना माहिती दिली. "मला सुंदरच्या शाळेची काळजी लागून राहिली होती शंकर." "काय कारण काय?" "आबा तुझ्या अर्ध्या वाचनात आहेत की." "अरे गेल्या वर्षी चव्हाणाच्या कमळीची भानगड उघडकीला आल्यामुळं सुंदरला शाळेत घालायला तुझा बाप परवानगी देणार नाही असं वाटलं होतं." "मलाही ती शंका होतीच की. म्हणून तुम्हा दोघांच्या परवानगीशिवाय सुंदरचा दाखला मी कन्या शाळेत पोच पण करून टाकला." "आबा अहो, सगळ्या पोरी कमळीसारख्या नसत्यात." "आणखीन एक गरम गरम चपाती घ्या धनी." "माई, अगं आमच्या खर्चाचा आकडा ऐकून आबा झाले असतील थंडगार. गरम चपातीचा एक घास त्यांच्या घशाखाली उतरन का?" "अरे मला मळ्यात जायला उशीर होईन, म्हणून चपातीचा आग्रह करते." "का? तुला कुठं डोंगर पोखरायला जायचे?" "अरे नदीवरनं 3-4 गोधडे धुवून आणायचे आहेत. डाळीचा जात्यावर भरडा घ्यायचा आहे. भिवा कुंभार आजारी आहे. तोंडाला चव नसल्यामुळं चतकोर भाकरीवर आणि एका कपावर खाणं पिणं आलंय असं रंजाबाई 2दा डोळ्यात पाणी आणून म्हणली. म्हणून शिव्याला प्यायला आमसुलाची कढी करून नेते. किती काम आहेत मला सांग." "कामं सांगू नको, 12 बी वाजवू नको. नांगर धरली की तासाभरात पोट जाते खपाटीला. त्यात वळवाचा नियम नाही. 2:30-3 वाजेपर्यंत नांगरट पूर्ण करायची." "अहो मला उशीर झाला तर तुमची न्याहारी घेऊन शंकरला पाठवते." "मी काय म्हणतो माई, तू आता 3-4 चपात्या कागदात गुंडाळून आबाकडे देऊन टाक ना." "का? तुला कुठं गालहरीला जायचे?" "आता गोधड्या धुवायच्या म्हणली. माझ्याही गोधड्या मळल्यात. आबांना नाही सवड. सोना मावशीने 11 वाजता बोलवलंय मला. पिंपळाखालच्या पिशवीला कोंबडा मारायचा आहे म्हणली." "कोणाचा कोंबडा आहे?" "त्या रंगनाथ जाधवाचा. त्याचं सारं घर माळकरी आहे, म्हणून मला आग्रह केला तिने. तुझ्यासाठी आणू का डबा भरून?" "काय नको त्या रणकीचा. तुझ्या बापासाठी आण पाहिलं तर. अरे ती सोनीला अवलादीची बाई आहे."
पीर मसोबा खंडोबा मुंजोबा याताळाचा प्रत्येक मंगळवार देव सारखी बदलतच असती सटवी. अगं तुझा एवढा का राग तिच्यावर? गरीब बिचारी कोणाच्या आद्यातमध्ये तरी असते का ती? ए शंकर, अरे तू का आणखीन आगीत तेल ओततोय? मी जातो, कागदात चपात्या गुंडाळून द्या. माझ्यासाठी तसदी घेऊ नका. तुम्ही काय कोरड्या चपात्या खाणार का आबा? अरे माईनाकडनं घेईन मी भाजी. तुम्ही मला जन्म दिलाय आबा. तुमचं पुत्रप्रेम जाणतो मी. जत्रेचा कोंबडा खायला जाण्याची तुमची इच्छा असली तर मी जातो मळ्यात नांगरी धरायला. राघू मामा अडचण नाही यायची. अरे त्या राघूच्या पायाला झाला एकार, त्याला नाही चालता येत. मलाच मळ्यात जायला पाहिजे. मग 10 मिनटं थांबा धनी, लसणाची चटणी आहे, 2 धिरडी तळून देती, माई म्हणाली. नदीवरून गोधड्या घेऊन आल्यावर कपडे घालत शंकरनी माईला विचारलं, माझी कापडं कोणी धुतली का माई? का बरं, काय झालं कापडाला? काय शर्ट पायजाम्यावर शेणसाडा टाकलेला दिसतोय. काहीतरी बरवळू नका, बाहेर येऊन बघ. अहो शेणाचे हात झटकताना वाळत घातलेल्या कापडावर डाग पडले आत्या. लगेच काढले पाण्यातनं, पण डाग काही गेले नाही. 1-2 धुण्यानंतर जातीन की आपोआप. गोधा अपराधी सुरात म्हणाली. गोधे, तुझा वेंदळेपणा कधी संपायचा बाई? परवा वेळीने बोट कापून घेतलं, काल नदीच्या पाण्यात कळशी वाहून गेली, मग गोधाड्या आपटताना परकराची नाडी तुटली, आता तोंडाला चुलीचं काळं लावून बाहेर आली. कशी व्हायची तू तरबेज? तुम्ही संडासात घसरून पडला होता, बनीन उलटी घालता, पॅन्टची चेन लावायला इसरत्यात, हे पायजम्यात शर्ट इन करताय, ही काय ह्यांची तरबेजपणाची लक्षणं आहेत का? त्यावर माई मोठ्यानं हसत म्हणाली, अगं पोरी, तुझा नवरा स्वतःला अतिशहाणा समजतो. अजूनही अंथरुणात गुडघ्यावर बेसक्यासारखा हात पसरून झोपतो, संडासात डबडं वाजवीत बसतो. याच्या कधी नादाला लागू नको, सांगून ठेवले मी तुला. माई, उद्यापासून साबणाच्या ऐवजी कपड्याला शेण लावायला सांग तुझ्या लाडक्या सोनाला. सोनी तुझी वाट बघत असन बाबा, आणि असा उघडा जाऊ नको, कापडं घालून जा. भक्तिनीच्या अंगणातल्या कडुलिंबाच्या झाडाखाली 3 दगडाच्या चुलीवर उस्मानभाई कोंबडं शिजवत बसला होता. शंकर त्याच्याजवळ जाऊन बसत म्हणला, भिवा तात्या येणार होता ना भाई? अरे त्याचं पांढरं गाढव, त्याला शोधून आणायला गेला भिवा तात्या. हा ना, मी तर ऐकलं ते पांढरं गाढव बायांच्या चोळ्या चावायला स्वाकावले. अरे गावातल्या 2-3 भाकड म्हशींना शिकवलं ना तू पण तेच चागळायला. अहो या बाया पोरी माझ्या नावावर काय पण खपवतात बरं का बाई. मला सांग बाई, तुझी मूळव्यात काय म्हणते? बरी आहे. मग असं काढणं बंद कर ना मग. मूळव्याध एकदा का सुजायला लागला ना का चुंबळीपेक्षा मोठं होतंय. नाही, बाईचा काकूच्या औषधानं लय फरक पडला बरं का भाऊ. फरक पडल्यावरच लाख्या कोळ्याचा बाप गेला बाई. रोज मासे खायचा, ऑपरेशन करून बी उपयोग झाला नाही. 1 किलोचा दुर्गंधी सुटलेला चोंबळीचा गोळा भरला. तू गेला ना तर नांदूरला तुझ्यासारखा इस्त्रीवाला कोंबडी बकरी कापणारा मिळणार नाही. सकीना बाबीवर उपासमारीची पाळी आणू नको बाबा तू. आता एवढं ज्ञान मिळवायला कोणच्या शाळेत गेलता रे शंकर तू? बाहेरच्या दारातनं सोना मावशी म्हणाली. उस्मानभाई बाकासुराच्या वंशावळीतलाय मावशी. हा सगळं एकटा पातेलं खाऊन टाकल तरी याचं पोट नाही भरायचं. कालवण शिजला असेल, पिराला नैवेद्य दाखवून या. 2 पाय, 1 अंड आणि 1 तंबाखूची पुडी निवेदावर न्यायची फक्त. हे बघ उस्मानभाई, तुझा निवद घेऊन तसंच परस्पर कापडाला इस्त्री करायला गेला तरी चालेल. डेग पाडलाय कापडाचा. भाभी बोंब मारत होती तुझ्या नावाने. आणि आजार वाढवायचा असेल तर ये रस्सा प्यायला. मी सकाळपासून चहाच्या कपभर पाणी हवे. मावशी जीवन येतो. मावशी, ह्यो नाऱ्या मला पुढच्या मंगळवारी इथं दिसता कामा नाही. का रे खुसमानबाई, मी काय घोडं मारलं तुझं? सांगतोच सखे ना बाबीला. काय सांगशील? मेरी सखी चान का तुकडा नाही, ठकीची बहीण शेंबडी. आई तर खाऊन टुणटुणीत व्हायला लागली. काळी मांजर, झोपताना वागीन, उठल्यावर कुत्री, दारकाळ्या पोडण्यान बुखत राहणं एवढं जमतं तिला? कटाळलो मी. डोंगणावर लात मारून हाकलून देणार आहे. सगळं सांगतो तिला. बास कर ना, बास कर की शंकर. कशाला गरीबाच्या पोटा पाय द्यायला निघाला? इस्मान, आसमान, खुसमान हे काय पाळण्याची नाव आहे का माझी? उस्मान, तू आपला निवद घेऊन जा. याच्या नादी लागला तर तुझं डोकं ठिकाणावर नाही राहायचं.
शंकर भाऊ, पाया पडतो तुझ्या. सखीला ते शिमडी टुनटुन असं काय सांगू नको. काय तुझा काय नेम नाही. गेल्या महिन्यात हातापाया पडून माहेरनं आणली कशी तरी. एवढंसं निमित्त माहेरी जायला पुरेसं आहे तिला बरं का. उस्मान भाऊ कोपरापासून हात जोडत म्हणाला. गुरुवारी गोधा नानांच्या बरोबर चिकोडीला पहिल्या बोळवणीसाठी गेली. त्याच दिवशी दुपारी वळवाच्या पावसानं पुन्हा हजेरी लावली. कडकड धडधड न करता एखाद्या सैतानासारखा अर्धा पाऊण तास खपा खपा कोसळला. आता तोंडाशी आलेल्या माळवे तरकाऱ्याची वाट लावून थांबला. शेतकरी हात चोळत शेतातनं घरी आले. आसमानी संकटापुढे कुणाचं काही चालतच नाही. 5 तारखेला शंकरनं 11 वाजता आनंदासह बोरगावला प्रयाण केलं. शाळेचे प्राचार्य 10वीचा निकाल आणायला जिल्हा बोर्डाच्या ऑफिसला गेले होते. 5ही तुकड्यातले विद्यार्थी शाळेच्या मैदानात त्यांच्या आगमनाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. पास नापास या चिंतेनं अनेकांची हृदयं धडधडत होती. कमला, माधुरी या दोघांची वाट बघत ग्रंथालयापुढच्या गुलमोहराच्या झाडाजवळ उभ्या होत्या. माधुरीने हात हलवताच आनंदा, शंकर त्यांच्याकडे आले. पास होण्याची खात्री असल्यामुळे चौघे निश्चिंत होते, पण कमला नाराज दिसली. जवळ जाता शंकरनं त्यांना नेहमीच्या स्टाईलने विचारलं, काय 23 तारखेला नांदूरला यायला सवड नाही मिळाली का बायानो? 5 वाजेपर्यंत वाट बघत होतो तुमची. अरे, माधुरीचा तांब्या पालता होता शंकर. अगं मग तो अक्काबरोबर यायचा ना. कमलाची भाऊजाई 20 तारखेपासून दवाखान्यात ॲडमिट होती. काय दुखत होतं तिचं? नाही, आजाराचं निदान नाही झालेलं, औषधोपचार चालू आहे. पण फरक पडतोय का नाही? नाही ना. म्हणून तू नाराज आहे का? काय करणार मग? तोंडचं पाणी पळालं आमच्या. आणि अरे, त्यातून सपना वहिनी गरोदर आहे. 4 महिने उलटले. माधुरीनं खंत व्यक्त केली. अरे, आम्ही पाहिजे तेवढा पैसा वाचायला तयार आहे, पण गुण तर यायला पाहिजे ना. कमला विषण्णपणे म्हणाली. अगं, नशिबी असतं ते भोगल्याशिवाय सुटका नाही कमला. आनंदा म्हणाला. हे बघ, आम्ही परवा महात्मा गांधी महाविद्यालयात कॉमर्स प्रवेश घ्यायला जाणार आहे. मग आम्ही पण घेऊ की कॉमर्सला प्रवेश. किती वाजता येणार? येतो 10 वाजेपर्यंत. मग आम्ही लवकर जाऊन प्रवेश अर्ज घेऊन ठेवतो. चालेल की. 1 वाजता रिझल्ट घेऊन प्राचार्य आले. चौघांनाही प्रथम श्रेणी मिळाली होती. आनंदानं तिघांपेक्षा आघाडी मारली होती. आनंद साजरा करायला नेहमीप्रमाणे ते संतोष भुवनमध्ये गेले. हॉटेलमध्ये जाऊन बसल्यावर कमलाच्या भाऊजाईच्या आजाराचा विषय पुन्हा निघाला. तिघांनीही कमलाला धीर देण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न केला. शंकर म्हणाला, हे बघ कमला, काळजी करून प्रश्न सुटत नाहीत. प्रयत्न करणं फक्त आपल्या हातात. बाकी सगळं त्या वरच्याच्या हातात. अरे, पण आमचा धीर सुटत चाललाय मित्रा. खचून जायचं नाही कमला. माणिक भैयाच्या पाठीशी तुला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. बोरगावहून घरी आल्यावर शंकर हातपाय धुवून पेढ्यांचा पुडा घेऊन मावशीच्या घरी गेला. मंदा ओसरीत टीव्ही पुढे बसली होती. तिच्याकडून गजराचा समाचार जाणून घ्यायचा होता, म्हणून तिच्या हातावर पेढा ठेवत त्याने विचारलं, काय नाराज दिसते वहिनी? गजरा सासरी गेली ना, जीवाला लय चुटपुट लागून राहिली. लय रडली बघ जाताना. कधी गेली? 12 वाजता. गेलंय कोण तिला घालवायला? बाळमामा. माणसाला सगळं बदलता येतं, नशीब नाही बदलता येत वहिनी. बरं, किती टक्के गुण मिळाले तुम्हाला? मला 63%, आनंदाला 67%. घरात कोणी दिसत नाही. सगळे गेले मळ्यात. भेंडी टमाट्याची तोडणी चालू आहे ना. वळवणी बरंच नुकसान झालं, शिवादादा म्हणला. नुकसान समद्याचंच झालंय. निसर्गापुढं कोणाचं काही चालतंय का? पण जे वाचलंय ते वाया कसं घालवायचं? मग तुम्ही नाही गेल्या का? अरे, मी झाली सर्दीनं हैराण. 5-6 पेढे तिच्या हाती देऊन शंकर घरी गेला. सुंदर, संतोष टीव्ही लावून सोफ्यावर बसले होते. पेढ्यांचा पुडा सुंदरच्या स्वाधीन करून शंकर माडीवर गेला. गजरा नजरेपुढे तरळत होती. तिच्या आठवणीनं त्याला हुरहुर लागून राहिली होती. पलंगावर अंग टाकून त्यांनी डोळे मिटून घेतले. 5 मिनिटात गजराच्या आठवणीत तो स्वतःला विसरून गेला. उंचावल्याच्या लपंडावाप्रमाणे माणसाचं जीवन असतं. सुखामागे धावणारं, दुःखानं भरलेलं, अशाश्वत. कधी हार, कधी जीत, कधी नयन मनोहर हिरवळ, तर कधी ओसाड वाळवंटासारखं असतं सगळं. संघर्ष करावा लागतो. वेदना सहन करायला लागतात. दमछाक फार होते. सगळं काही मृगजळासारखं.
गजरा त्याला फक्त सोमवारच्या 2 रात्री भेटली होती. त्याच्यावर सुखाचा वर्षाव करून गेली होती. तिच्या विरहानं जरी त्याची व्याकुळता वाढली होती, तरी तिच्या नवऱ्याला उपरती व्हावी आणि तिचा संसार सुखाचा व्हावा असं त्याला मनापासून वाटत होतं. खालून जेव्हा सुंदरची हाक कानावर पडली, तेव्हा तो वास्तवात आला. उठावंच लागलं. पांघरुणाची घडी घालून हळूहळू जिना उतरून सोफ्यावरती शांतपणे जाऊन बसला. त्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून माईने विचारलं, "का रे बाबा, चेहरा का उतरला?" "काय नाही गं, डोकं दुखतंय." "मग गोळी आणायला सांगू का?" "नाही नको, राहील की गडीवाराने." "चहा करू का?" "नको, मंदावहिनीकडे घेतला." "एकाएकी काय झालं तुझं डोकं दुखाय?" "आता आजार काय सांगून येतो का माई?" "पास झाला ना तू?" "मग काय नापास झालो म्हणून पेढे आणले का?" "अगं पास झालोय, 63% गुण मिळालेत." मग माईने त्याला काही विचारलं नाही. स्वयंपाकासाठी ती आत निघून गेली. वळिवानंतरच्या वापशावर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या. मृगाच्या पावसाने मात्र छान सुरुवात केली. आवश्यक तेवढाच रिमझिम पडला. तासी लागलेल्या पेरण्या तरारल्या. शंकरच्या चौकडीनं ठरवल्याप्रमाणे महात्मा गांधी विद्यालयात 5,500 डोनेशन भरून प्रवेश घेतला. 11 तारखेऐवजी 13 तारखेला त्याचं कॉलेज नियमितपणे सुरू झालं. त्यानंतर अवघ्या 3च दिवसांनी कमलाच्या भाऊजाईच्या आजाराचं निदान झालं. तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. पोटात गर्भ असल्यामुळे फार अवघडून बसलं होतं. ती शेवटच्या स्टेजला जाऊन पोचली होती. जूनच्या 21 तारखेला तिने दुपारी 3 वाजता शेवटचा श्वास घेतला. कमलाच्या कुटुंबावर आकाशच कोसळलं होतं. त्यांच्या दुःखाला सीमा राहिली नाही. मृत्यू माणसाच्या हाती नसतो, विधिलिखित असतं. अमर कोणीच नाही. कमलाचं सांत्वन करणं तिच्या मित्रमंडळींना फार कठीण गेलं. मध्यंतरी शंकरच्या मामानं लेकीला नांदूरला आणून सोडलं. मामा मुक्कामी राहिला नाही. शेतीच्या कामगतीमुळे चहापाणी करून लगेच माघारी गेला. मामीनी लेकीबरोबर पुरणपोळ्यांची बुथी पाठवली होती. विशेष म्हणजे गोधा माहेरून नव्यानं डोळे मोडायला, मुरके मारायला आणि थोडे टोमणे मारायला शिकून आली होती. परंतु कमलाच्या भाऊजाईच्या अकाली निधनामुळे आणि मंदा अश्रू ढाळत सासरी नांदायला गेल्याच्या वार्तेनं काळजात खळबळ माजवल्यामुळे शंकरला बायकोतला हा बदल जाणवला नव्हता. एक दिवशी संध्याकाळी जेवताना माईनी शंकरला पुन्हा छेडलं. "शंकर, नेमकं काय सलतंय तुझ्या मनात? कॉलेजला जायला लागल्यापासनं तू लयच गंभीर, चिंताग्रस्त दिसतो. पूर्वीसारखा हसत नाही, टिंगल मस्करी करत नाही." मग शंकरला आपली चूक उमगली. त्यांनी गांभीर्याचा खोटा मुखवटा धारण केला होता. वाघ्याचा पाग्या झाला तरी मूळ स्वभाव जात नाही. किंचित स्मित करून तो म्हणाला, "अगं मी आता मोठा झालोय ना माई, कॉलेजात जायला लागलो. गोधी माहेरी गेल्यामुळं मला करमत नव्हतं. खोटं नाही सांगत. आणि कमला नावाच्या माझ्या मैत्रिणीच्या भाऊजाईचं कॅन्सरनं लग्नानंतर अवघ्या 2 वर्षात अकाली निधन झालं. त्यामुळं माणसाचं जीवन नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे, या विचारांनी माझ्या मनात ठाण मांडलं. सुखापेक्षा दुःखच जास्त, आशेपेक्षा निराशाच जास्त. आपली धडपड निरर्थक आहे, आपल्या जगण्याला काय अर्थ नाही, या विचारांनी मला ग्रासून टाकलं बघ. मला तुझी काळजी वाटते पोरा." "अगं माई, माझ्यापेक्षा सुनेची जास्त काळजी घ्यायची तुला." "अरे त्यामुळे तर तुझ्या आईने पलंगाला सोडचिठ्ठी दिली." "आबा, माईने आणखीन खबरदारी घ्यायला पाहिजे. भाचीला कुशीत घेऊन झोपायला पाहिजे. माहेरून आल्यापासून तुमची सूनही मोठी झाल्यासारखी वाटती. बरंच नवं नवं शिकून आली. सावधानतेचा इशारा देऊन ठेवलेला बरा." "वहिनी, काय म्हणतोय तुझा नवरा? ऐकलं का?" सुंदरनं विचारलं. "डाव्या कानातून शिरलं, कोणत्या कानातून निघून गेलं कळलं नाही." गोधा लाजून म्हणाली. "मनातले मांडे खाऊ नको गोधे. सासू पायाला बांधून ठेवन ना तवा समजन." "तुम्हाला आणखीन भात घ्यायचं का त्याने?" "आबा, तुम्हाला शांत झोप लागावी म्हणून माई भात खायचा आग्रह करते तुम्हाला. घ्या घ्या, थोडा घ्या." "अरे बरे आठवण केली तू. उद्या आपली भाताची लागवड करायची. उद्या तुला असन सुट्टी. थोडी मदत करायला आलं तर बरं होईल." "खोटं का बोलताय त्यांनी?" "अगं खोटं नाही फशी. उद्या खरोखर आपली भात लागवड करायची. तुझ्या मावस भावाची दाढ बरीच उतरली आहे. आपल्या खाचराचं मागून उरल. त्याचीच माणसं घ्यायची. आता एवढी माणसं आहेत बाबा, मग माझ्या मदतीची तुम्हाला काय गरज आहे हो?" "अरे दाढ तुझ्या बाळमामाच्या बांधावं आहे पोरा. बैलगाडीला रस्ता नाही, वाहून आणायला पाहिजे."
ठीक आहे, किती वाजता येऊ? तू माझ्याबरोबर चल. गोदा तू पण ये सासूच्या बरोबर. शेतातली कामं माहिती व्हायला पाहिजे तुला. दुसऱ्या दिवशी आबांच्या नंतर तासाभरानं शंकर माळ्यात गेला. गाळ काढण्यासाठी आबांनी खाचरात पाबर धरली होती. राघू बाळमामाच्या बांधावरनं दाढीच्या रोपाच्या खेपा करत होता. त्याला शंकर म्हणाला, राघू मामा, तुझ्या डोक्यात काय कांदे बटाटे भरले का रे? काय झालं? तुम्ही दोन्ही हातात रोपाच्या फक्त 10-12 मुठी घेऊन येताय. अशानं उद्यासुद्धा दाढ वाहून होणार नाही. अरे तास 2 तास अजून तू कर ना मदत. मी जुनी 2 बेडशीट आणलीत. या खेपेत 40-50 मुठी आणता येतील. मी गड्डी बांधतो. तुमच्या डोक्या उचलून द्यायची फक्त मदत करन. वाहनं मला जमणार नाही. अरे चालल. मैनाबाईला भेटून यायचं असेल तर या जाऊन. शंकरनी मुद्दाम विषय काढला. तू पण टिंगल करायला लागला का भाऊ? नाही मामा, राघूला या महिनेशिवाय करमत नाही असं मैनाबाई माईला सांगत होती. तू कळ लावायचं काम करू नका शंकर. मी काय कळ लावली? मी मैनीला कधी कालवड पारडी म्हणालो सांग बरं? हा, खाव शिंदळ गाव भावानी मर्याई कधी म्हणालो ते पण सांग मला. तर मैनाबाईच्या बोलण्यावर तुम्ही कसं काय विश्वास ठेवला मामा? काय झालंय आता, माझं नाव पुढं करून काम साधून घेणं लय जणांना सोपं झालंय. उलट मीच कळी लावतो म्हणायचं, स्वतः मात्र वाटेल तशी निंदा नालस्ती करून मोकळं व्हायचं. चांगली रीत आहे. काय म्हणले काय मोहिनी? ती तुम्हाला बिनकामाचा टोनगा म्हणती, सांगकाम्या पोळं म्हणती, झोपाळू गाढव म्हणती, खर्राटा पोटारा बोकड कुत्रा, काय काय उपमा देत असती. तरी पण मी आजपर्यंत ह्या कानाचं त्या कानाला नाही केलं मामा. आता तुम्ही विषयच काढला म्हणून सांगणं भाग पडलं. टिक्कुर्र काढल्याशिवाय ठिकाणावर नाही यायची ती भावानी. आणि असं काय करू नका मामा, दोन्हीकडनं उपास मारू होईन तुमची. राणा भाऊच्या टपरीतनं वडेपाव आणून खायला लागतील. आणि रात्री तोंड वाचून आड्याकडे बघत होताना पडून राहायला लागन. रागाच्या भरात नाही ते उद्योग नका करू. तुझं पटतंय, पण ती हाडळ दिवसेंदिवस डोईजड होत चालली. आणखीन एक कानमंत्र देऊ का तुम्हाला? नको भाऊ, मागं दिलेला कानमंत्र माझ्या चांगला अंगाशी आलाय. लय मनस्ताप झाला मला. तू महिनीला पण असं उलटं पालटं करून काहीतरी सांगशील. तुझा काही नेम नाही. किती लांबड लावली तुम्ही. घडीभराच्या जागरणासाठी खंडीभर तेल जाळले. आत्तापर्यंत आडाच्या 3-4 खेपा झाल्या असत्या आपल्या. देव उचलून. तू राहशील ना आम्हा निराळा, आबाचं जोडं खायला लागतील मला. रोपाचं मूठ व्हायला त्यांना 2 तास लागले. मग शंकर मोटार बंद करायला गेला. तिथेच पाण्याच्या टाकीच्या कड्यावर शिवार बघत बसला. थोड्या वेळानं गोधा डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन येताना दिसली. शंकरकडे एकटक पाहत असावी. चालता चालता साडीत पाय अडकल्यामुळे वाटेवरच्या दगडाला ठेच काढली. हंडा सावरताना धापकन वाटेवर दंडवत घातला. गुडघ्याला कोपराला मार लागला. डोळ्यातनं पाणी झरायला लागलं. गुडघे कोपर चोळत तिथेच बसून राहिली म्हणून शंकर तिच्याकडे पळत गेला. तिला हाताला धरलं, उभं केलं. पदरानं डोळे कोरडे करत ती खाली बघत म्हणली, साडीत पाय अडकला. तू कुठं बघत होती मग? तुमच्याकडं. मला पाहिलं नव्हतं का कधी? अजून वेदना चालू आहेत. एक औषध आहे माझ्याकडं, मिनिटाभरात वेदना थांबतील. कोणतं औषध हो? या गोल गोजिऱ्या पाखरांनी तुझी छेड काढलेली दिसती. तुझ्या बंदीखान्याला वैतागल्या असतील. गोधा क्षणात लाजून चूर झाली. डोळ्याचं पातळ लावायच्या शंकर पुढे आला. तिला मिठीत घेऊन म्हणाला, आता कसं वाटतंय? कोणतरी बघीन की, सोडा की. पाणी न्यायचं आहे ना? नेते, पण मी पडल्याचा आत त्याला सांगू नका. जुलै महिन्यातला पहिला रविवार होता. पावसात 2दा भिजल्यामुळे आबा सर्दी खोकल्यानं बेजार झाले होते. थंडी तापाची लक्षणं दिसायला लागली. त्यामुळे नाश्ता केल्यानंतर ते सोफ्यावर जाऊन बसले. माई त्यांना म्हणाली, धनी दवाखान्यात जाऊन या, अंगावर दुखणं काढणं चांगलं नाही. आबांनी काही तोंड उघडलं नाही. शंकरनी त्यांना विचारलं, काय माई बरोबर काय बिनसलंय का आबा? अरे तू त्याचीच वाट बघत बसला असशील. माई म्हणाली, आबा उगाचच आबवलं नाही धरणार माई. अरे सर्दी पडशापेक्षा मळ्यातली कामं महत्वाची पोरा. माणसं मिरच्या खुरपायला घेतली मी शंकर. आबा म्हणाले, आबा कशाला काळजी करता? राघू महिना आहे, माई पण जाईन. मला आज मळ्यात यायला जमणार नाही. माई म्हणाली, का ग माई, आबांच्या बरोबर जायचंय का? मला मोठ्या बाईबरोबर कुंडजाईला सावासनी घालायला जायचंय. खंडूची जीप सांगितली. म्हणून आबा फुगलेले दिसते.
काम चुकवायला काहीतरी निमित्तच लागतं तुला, असं आबा परवा सकाळी म्हणले होते. अरे खोटं बोलणारी माणसं पाठीमागं राजाला पण शिव्या घालतात. राजाऐवजी राणीला म्हणणं माई. शंकर बाळा, आज काय तुझे डाळ शिजायचं चिन्ह नाही. मी दवाखान्यात जाणार आहे. मळ्यात टक्कर टाकायला जा. 12 वाजेपर्यंत गेला तरी चालेल. दवाखान्यातून आलो की मी जाईल. मळ्याशिवाय करमत नाही का हो तुम्हाला आबा? अरे पोरा, खुरपायला चांगली चांगली माणसं येणार असतील. कसं करमायचं? अगं 4 महिने कंबर धरून बसली होती, तेव्हा चांगल्या माणसाची का आठवण नाही झाली का तुला? दगडाखालचा हात निघाला ना आबा, त्यामुळं कोकिळेला फुटला कंठ. फुटू दे रे वळखुने मी, आता नाही पासणार. माई माघार घे. माघार घे. मी जवळ आहे म्हणून तुमच्या कोपरखळ्या चालू आहेत. नाजूक भांडणाचं तुम्ही नाटक चालवले ओळखतोय मी. तुला जायचं ना नदीला अंघोळीव? जायचंय, हानमेची वाट बघतोय. शिंगटा आणून देतो म्हणला तो. आषाढातला रविवार आहे माई. तू पण मासे खाऊन जा कुण जायला. आम्हाला 10 वाजेपर्यंत निघायचंय. हानम्या कधी येईन त्याचा काही भरोसा नाही. माशाचं कालवण आम्हाला करता येणार नाही का माई? सुंदरने विचारलं. शांतावहिनीला बोलावता येईल ना सुंदर. हॉटेलातलं तेलकट मेलकट खाऊ नका धनी, मासे खायला घरी या. स्टँड जवळच्या फुलवाल्याकडनं माईची काठी आठवणीने घेऊन या आबा. कधी गरज पडन तिला सांगता येणार नाही. तुमच्यासाठी काही खायला करू का धनी? काठीचा विषय वाढू नये म्हणून माईने नवऱ्याला विचारलं. अगं यायला 1-2 वाजतील मला, काय करती? काठीचं कोल्ह करता येत असेल तर कर की माई. शेवया येळते चालेल का? लेकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून माई म्हणाली. शेवया नको ग, पोहे कर चांगले जनजनी, तोंडाला चवच नाही बघ. फार शिंदळ झाली हा तुमची जीभ. काय बोलती फशे? किती वेळा सांगायचं का तुला? चुकलं धनी, तोंडातनं नकळत बाहेर पडलं. आबा अहो, शिंदळ या शब्दाचा नेमका अर्थच माईला माहिती नसणार. सुंदर, आबांसाठी माशाच्या कालवनाचा तांब्याभर रस्सा बाजूला काढून ठेवू. विसरू नको. संध्याकाळपर्यंत आबांच्या तोंडाला चव यायला पाहिजे. आणि पैसे येतो आज जबर. 9 वाजे आले, 10ची गाडी मला भेटली पाहिजे. 15 मिनटात पोहे तयार होतील. तवर कुठं फिरून यायचं असेल तर या. मला कुठं जायचं नाही, तू फाटे पडू नको. आबा पोहे खात असताना हणमे आला. त्याच्यानंतर 7-8 मिनिटांनी खंडूची जीप माईला न्यायला आली. जीपमध्ये बसत माई म्हणाली, आमच्याबरोबर स्टँडपर्यंत येतं का धनी? हा, येतो की. मग माई शंकरला म्हणाली, थोड्या वेळाने शांताला बोलून आण शंकर. रस्सा लय तिखट करू नको म्हणाव. मळ्यातून वांगी मिरच्या घेऊन ये, पिशवी घेऊन जा. भाताला पाणी सोडून रघुला मिरचीच्या बांधावर बसून राहायला सांग. मैनाबाई मिरच्या खोरपायला आली तर रघुमामा दुसरीकडे कुठंच जाणार नाही. हे बघ, जनावराचं वैरण पाणी बरोबर करून म्हणून सांग राघोला. चंद्रीव लक्ष ठेवायला सांग. येत्या 4-6 दिवसात ती खाली होईन. खंडू मामा? मारा दांडा. तुला पण ठकू मामीला सूचना द्यायला घराकडे जायचंय का? अरे ती हडळ तुझ्या माझ्या सूचना निमूटपणे ऐकून नाही घेत. माझ्यावरच सकाळ संध्याकाळ सूचनांचा पाऊस पाडत बसती ती. सांगितलेल्या कामाचे आणि दिल्या भाकरीचे गडी आपण. खंडूनं नांगी मारली. बायकोच्या आज्ञा पाळायच्या असतात मामा. त्यातून सध्या बायांचं राज्य. आपण जी किमतीची. आबांना विचार. गोधा, काम उरकले हो मोठ्या आत्याकडे जा बसायला. मोठ्या आत्याच्या आड्यावर जाऊन बस, म्हणजे तुला कुणजाईकडं तोंड करून मोठ्या आत्याशी बोलता येईल. माई सध्या ना तुझं डोकं काम देईन असं झालंय. तू जरा विचार कर आणि मग बोल. जीप वाटेला लागल्यावर सुंदर भावाला म्हणाली, शंकर भाऊ, शांतावहिनीला कधी वेळ मिळेल विचारून ये की. का? मासे खायला तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या? अरे आम्हाला धुणं धुवायला जायचंय. कापडं कोण बडवतं ग सुंदर? मी साबण लावून देते, तुझी बायको बडवती. तरीच म्हणलं, माझ्या शर्टाला एकही बटन नाही राहिलं. तुमच्या शर्टाला काल दुपारी बटणं लावली बरं का मी. गोधा गालात हसत म्हणाली, कशी लावली पाहिली का? बटणं कशी लावतात? शर्ट सुंदरला आणून दाखव. 2 बटणं उलटी लावलीत गोधे. काही शर्ट बरोबर खेळत बसली होती का? दुपारी बटणं सुलटी करून लावेल की. गोधा पापण्या फडफडत म्हणाली, शर्ट इथं नाही सापडणार, वरती नेऊन ठेवलाय. माझ्यासमोर बटणं लावायची सांगून ठेवतो.
तुम्हाला मळ्याकडे जायचं आहे ना? गेलो तरी तासाभरात परत येणार मी. गोधा गालात हसत घरात गेली. तिने मुद्दाम खेळी केली होती. शंकर शांताकडे गेला. ती अंगणातल्या बारदानाच्या न्हाणीत अंघोळ करत बसलेली दिसली म्हणून त्याला माघारी फिरायला लागलं. तेवढ्यात तिची हाक आली, "भाऊजी." "काय वहिनी?" "अहो अंघोळ झाली माझी." "बरं मग अंग पुसायला येऊ का?" "त्याची गरज नाही भाऊजी. नेसायचं लुगडं ओसरीतल्या खाटे विसरले, आणून द्या." "तुम्हाला तशीच अंघोळ करायची सवय आहे का वहिनी?" "हे बघा हातात समोरनं देऊ नका, मागच्या बाजूनं द्या. हां, त्यापेक्षा असं करा." "काय करू?" "मी डोळे झाकून घेतो, तुम्ही घरात पळत जा. आगळी वेगळी धमाल केल्याचा तेवढाच आनंद." "अहो तुम्ही दिसला नसताना तर मी तेच करणार होते." "घेऊ का मिटून डोळे?" "बायांच्यावर नखरे करता भाऊजी तुम्ही. जा लुगडं आणायला, थंडी वाजायला लागली." "पण घरात नाणी असताना अंगणात अंघोळ करायची लय हौस तुम्हाला." "अहो घरातल्या नाणीत घेरड्या निघाल्या भाऊजी. खोटं वाटत असेल तर या बघून." "एक काम आहे तुमच्याकडं, तुम्ही जर हो म्हणला तरच." "काम अवघड नाही ना." "सोपं आहे वहिनी, सोपं आहे. तुम्हाला काय वाटतं?" "माझ्यापेक्षा तुम्हाला काय वाटेल त्याचा नेम नाही भाऊजी." "चांदणं तुमच्या मनात आहे वहिनी." "कसलं चांदणं?" "दुकान दाखवायचं." "पाहायचं असेल तर सांगा." "नाही नाही वहिनी, एकदा बघितलं मागं." "ते लांबून बघितलं, आता जवळून बघा पाहिजेल तर." शांता खदा हसत मिश्किलपणे म्हणाली, "नको नको, जवळून बघताना डोळे दिपून जातील माझे." असं म्हणून शंकर हसत घरात गेला. खाटेवरच्या तिच्या लुगड्याची गुंडाळी हातात घेऊन बाहेर आला. शांता उघड्या अंगानं पायाला मिठी मारून बसली होती. "मागच्या बाजूनं टाका अंगावर." "माझ्या कामाचं सांगतो आधी. तुम्हाला कधी वेळ आहे?" "नाही नाही, मनात भलती शंका आणू नका. मग हानम्यानं मासे आणून दिलेत, कालवण करायचे." "आत्या नाहीत का?" "अहो ती मावशीबरोबर गेली कोंडजाईला. येते की थोड्या वेळात." शंकर न्हाणी मागे गेला. लुगडं तिच्या अंगावर टाकण्याऐवजी घाबरलेल्या सुरात मोठ्यानं ओरडला, "वहिनी वहिनी, साप आहे, साप आहे, पळा वहिनी." अपेक्षित परिणाम झाला. शांता घाबरून झटकन उठली. मागं न बघता तशीच दाराकडं पळाली. 1 मिनिटभरानं दारात येऊन शंकर म्हटला, "दाराच्या फटीतनं हात पुढं करा वहिनी, लाजायचं कारण नाही." "भाऊजी." "अजून भीती नाही पळाली का?" "साप कुठं गेला हो?" "तुमच्या अंघोळीच्या दगडी चौरंगाखाली." "खोटं सांगता ना भाऊजी." "आता खोटं सांगून मला काय भेटणार?" "हां, घ्या घ्या लुगडं घ्या." लय घाबरले होते हो मी. हात पुढे करून शांता म्हणाली, "धमाल केली वहिनी. तुम्हाला बघताना मजा वाटली असेल, है का नाही?" "मजा तुम्हाला वाटली असेल, मी तर डोळे मिटून घेतले होते." "बरं जातो, सुंदर वाट बघत असेल." "थांबा ना, लुगडं नेसून झालं की चहा ठेवते." "त्यासाठी मला 15 मिनिटं दारात थांबवून राहायला लागेल इथं." "मी नाही तुम्हाला दारात थांबून राहायला सांगितलं. या." "नको नको, तुम्ही या लवकर. जेवल्याबरोबर मळ्यात जायचे मला. वेळ असता तर पाहिजे तेवढ्या टापा मारायला थांबलो असतो." टीव्ही समोर संतोष शेजारी बसत शंकर सुंदरला म्हणाला, "हे बघ शांता वहिनी 5-10 मिनिटात येईन. धुणं धुवायला दोघी जाऊ नका, कोणीतरी एक जा." "मला जायला पाहिजे. माशाचं कालवण कसं करतात ते तुझ्या बायकोला शिकायचंय." "निव्वळ वरूट आहे ती. अजून पाट्यावर मिरची वाटता येत नाही तिला, ती काय डोंबलाचं शिकती." "मग असं कर, तूच घे शिकून. आम्ही दोघी जातो धुणं घेऊन." तेवढे शांता वहिनी आली. हसत हसत तिने उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं. सुंदरने आश्चर्याने तिला विचारलं, "तुम्ही का हसताय वहिनी?" "तुमच्या भावाला विचारा की." शांता हसत म्हणाली. श्रोते हो, हा होता 12वा भाग. 13वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.